राहुरी शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची कन्या व विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे व प्रथम नागरिक असलेल्या राहुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष डॉक्टर सौ उषाताई प्रसाद तनपुरे यांच्या हाताने समाज कल्याण अंतर्गत रमाई आवास योजनेच्या अंतर्गत घरकुलाच्या नावाने उद्घाटन दिनांक 16 जानेवारी 2020 रोजी होऊन अद्याप या वस्तीतील घरकुलाचे काम पूर्ण झालेले नाही। या ठिकाणी वास्तव्य करीत असलेले लक्ष्मीनगरचे नागरिक यांचे राहणारे घर उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी ही योजना राबवण्यात आलेली आहे। या घरकुल योजनेत 24 लाभार्थी आहे, परंतु आज या घरकुल योजनेला 5 ते 6 वर्ष उलटून गेले आहेत, तरी देखील आजही ही योजनेअंतर्गत असलेले घरकुल काम अपूर्णच आहे। या ठिकाणी लक्ष्मीनगर येथील नागरिकांनी आपल्या व्यथा आमच्या चॅनलच्या प्रतिनिधींकडे मांडताना अतिशय उद्रेक निर्माण करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। गेल्या 4 ते 5 वर्षापासून बाहेर ठिकाणी हे लाभार्थी भाड्याने घर घेऊन राहत होते, परंतु आज त्यांची भाडे भरण्याची परिस्थिती राहिलेली नाही। म्हणून त्यांनी राहुरी नगर परिषदेचे व्यापारी संकुलच्या पाठीमागे मच्छी मार्केट या मैदानामध्ये आपले पत्र्याचे शेड उभे करून अतिशय घाणीच्या साम्राज्यामध्ये ते त्या ठिकाणी आपलं वास्तव्य जीवन जगत आहेत। संबंधित घरकुल योजनेचे जे कॉन्ट्रॅक्टर राजेश कुंदे आहेत, ते कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणचे जे लाभार्थी आहेत त्यांच्या कॉल देखील उचलत नाही व कॉल उचलला जरी संबंधित कॉन्ट्रॅक्टर राकेश कुंदे त्या लाभार्थ्याकडून पैशाची मागणी करतो व त्यांना उडवाउडवीचे उत्तर देतो व काम देखील पूर्ण करत नाही, ठोस असे आश्वासन देखील देत नाही। तेव्हा आता या सर्व बाबींची गांभीर्यपूर्ण विचार करून लक्ष्मीनगर येथील नागरिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून येत्या 5 ते 6 दिवसात आम्हाला ठोस आश्वासन देऊन काम कधी चालू करणार आहात असे लेखी उत्तर देऊन तात्काळ बंद पडलेले घरकुल योजनेचे काम चालू करावे, अन्यथा आम्ही सर्व घरकुल लाभार्थी राहुरीच्या नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल जगधणे, सचिन जगधणे, मच्छिंद्र जगधणे व घरकुल लाभार्थी बाळू जगधणे, शोभा जगधणे, अलका जगधणे, ताईबाई जगधणे, कांचन जगधणे, छाया ससाणे, जाणका पाखरे, अभिजित बलसाणे, अलका जगधणे, माया ससाणे, बापू ससाणे, आबासाहेब जगधणे, मनोज जगधणे व इतर सर्व घरकुल लाभार्थ्यांनी दिला आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी चंद्रकांत जगधणे। नमस्कार, मी कांतीलाल मनोज जगधणे, राहुरी शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील एक नागरिक म्हणून, त्याचप्रमाणे समाज कल्याण अंतर्गत रमाई आवास घरकुल योजनेच्या संदर्भात शहरातील लक्ष्मीनगर परिसरामध्ये गेल्या 7 ते 8 वर्षापासून बंद पडलेले हे घरकुलाची योजना, त्या संदर्भात अक्षरशः जे घरकुल लाभार्थी आहेत ते लाभार्थींनी आज या ठिकाणी आपल्या राग व्यक्त करीत या ठिकाणी त्यांचा उद्रेक या ठिकाणी निर्माण झालेला आहे। वास्तविक पाहता संबंधित जे काही लाभार्थी आहेत, या लाभार्थ्यांच्या नावाने जो काही समाज कल्याण अंतर्गत जो काही चेक आला होता, हा चेक मोडून या सर्व लाभार्थ्यांनी संबंधित जो काही ठेकेदार आहेत त्या ठेकेदाराला पैसे देखील दिलेले आहेत। वास्तविक पाहता समाज कल्याण अंतर्गत जे काही घरकुलाची योजना आहे, त्या घरकुल योजनेच्या संदर्भामध्ये शासनाचं व ज्या संबंधित ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की 2,70,000 किंवा 78,000 घरकुल काम पूर्ण होत नाही, यासाठी तुम्हाला उर्वरित जी वरची रक्कम आहे ती तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागेल। परंतु परिस्थिती अशी आहे, अक्षरशः इथले जे काही लाभार्थी आपण बघत असाल, या लाभार्थ्यांची परिस्थिती बघा, त्यांना आपल्याला स्वतःचं उदरनिर्वाह करण्यासाठी या ठिकाणी पैसे उपलब्ध नाहीत। अशा परिस्थितीमध्ये ते शासनाला आणि घरकुल चालू करण्यासाठी कशा प्रकारे या ठिकाणी पैसे देतील? तेव्हा आमची या राज्यकर्त्यांना, राहुरी नगर परिषदेचे काही प्रशासन असतं त्या प्रशासनाला व संबंधित जे काही ठेकेदार आहेत राजेश कुंदे साहेब यांना नम्र विनंती करतो की आपण लवकरात लवकर हे बंद पडलेले घरकुल आहे ते घरकुल लवकरात लवकर चालू करावेत, अन्यथा येत्या काही दिवसामध्ये लक्ष्मीनगरमधील सर्वच घरकुलाचे लाभार्थी आहेत
या राहुरीच्या नगर परिषदेसमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत अशी या ठिकाणी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सांगतो आणि थांबतो. जय लवजी, जय भीम, जय शिवराय. पुसासन आहे आमचं तितकं पण हाल चालले ते पाण्या पावसाचे आम्हाला घरात राहायला आमच्या पोरं आजारी पडत तिथं पण तरी कुणी लक्ष देत नाही. आमच्याकडे खायला पैसे नाही आहेत. आम्ही लोकांच्या खरकडे भांडे घासितो पण आमचं पोट भरतो आम्ही राहायचं कसं तिथं घाणीत. नाही तर तुम्ही येऊन बघा तिथं राहून पहा 2 दिवस म्हणा नालीत कसे मच्छर कसे घाण आहे तिथं कसा वास आहे. तुम्ही येऊन बघा. आमचे लेकर एक तर आजारी पडत येत आम्हाला तर घराची सोय नाही नीट राहायला. वारात आमच्या का वारात घर जाईल. मी मग चंद्रचक धने घरकुलच्या संदर्भात बोलतो. नगरपालिकेचे जे शिवसाहेब आहेत त्यांच्या संघ माझे का बोलण्याचे आहे ना बरेच दिवसापासून आहे ना मी बोलायचे प्रयत्न करीत होतो पण शिवसाहेबाची माझी काही गाठ नाही झाली. त्याच्यामुळे आहे ना त्यांना बोलायला मला चान्स नाही भेटला. तर मग आम्ही आहे ना बऱ्याच टायमाला त्यांच्या घरी उषाताई संघ आमच्या मिटिंगी झाल्या पण त्यांनी आहे ना आम्हाला केवळ म्हणजे फक्त पैसेच मागितले 1,30,000 रुपये. हे जवळजवळ 7-8 वर्षापासून चाललेलं आहे घरकुल. ते अजूनपर्यंत काय व्हायना आणि कोणते भाऊसाहेब आम्ही संघ गेलं काय करा मीटिंग आणि भरा लाभार्थ्यांना पैसे. तर आमच्याकडे जर पैसे राहते तर आम्ही तुमच्यापर्यंत काय येतो असं मला आहे ना तुम्हाला म्हणायचं आहे साहेब. आमच्याकडे जर पैसे राहते तर आम्ही घरकुल स्वतः तयार करून आम्ही आमच्या पद्धतीने राहिलो असतो. पण आम्ही तुम्हाला चेक देऊन पस्तावाला आम्हाला चेक देताना तुम्ही आम्हाला म्हणले का लगेच लाभ पाडणार आहे तुम्ही चेक ताब्यात द्या. आम्ही चेक ताब्यात दिले आणि त्याच्यानंतर तुम्ही चेक घेतल्यानंतर आमचे फोन सुद्धा उचलले नाही. आणि आता इथून पुढं आम्ही आमर उपोषण करणार आहे नगरपालिका पुढं. याची दक्षता मग नंतर तुम्ही घ्या किंवा आम्ही मरून जाऊ असे प्रयत्न करणार आहे. इथून पुढं आहे का आता आम्ही सगळे नवरा बायको म्हणजे आमची जेवढी फॅमिली लाभार्थी आम्ही तिथं उद्यापासून म्हणजे अजून 4-5 दिवसानंतर आम्ही अमर उपोषण करणार आहे. पण त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं मग आम्ही मरेपर्यंत उपोषण करणार आहे. टाइम पडला तर राखेल घेऊ आम्ही अंगावर. हे बोलून माझे 2 शब्द संपवतो. बाळू आनंद जगदने बोलतो. आम्ही इतक्या वर्षापासून लक्ष्मीनगरमध्ये राहतो. हे घरकुल अजून तयार नाही झाले. आम्ही चेक देऊन बसलो ठेकेदारला. ते अजून घराचं काम केलेलं नाही आहे. मग आता हे किती दिवस राहायचं. आम्ही सध्याला भाडू तर राहतो. आमची काय अवस्था आहे इथं. तर होता होईल तेवढं नगरपालिकेने याच्यात काहीतरी लक्ष घालावं आणि त्याची काहीतरी दक्षता घ्या तुम्ही. दक्षता काय नाही तर आम्ही संपूर्ण लोक उपोषणला बसणार आहे. आमर उपोषणला आमचे बंद पडले असे अर्धवट राहिलेले पूर्ण करून द्यावा अशी आमची मागणी आहे. तर आम्ही उपोषणाला बसू. अशा घरात कसं करायचं. आमच्या लेकरा बाळांचे लग्न कार्य कसे होणार आहेत. पाहुणे रावळे येत नाही आमच्या घरी दारी कोणी. आम्हाला असे घर पैसे मागणी करते. पैसे द्या तुम्ही घरकुल तयार करून देऊ. आम्ही अशा घरात राहतो आता. तर आम्ही उपोषणाला बसतो. बोलते. आमचे घरकुल 8 वर्ष झाले तसे घरकुल बांधूनचे पाडून ठेवलेले आहेत. आम्ही किती वेळा नगरपालिकेत गेलो किती वेळा त्यांच्याजवळ विनंती केली पण ते काय आमची दक्षता घ्यायला तयार नाहीत. आता किती दिवस आम्ही आमचे लेकरं घेऊन घाणीत राहायचं. किती दिवस आम्ही आमच्या लेकरांसाठी कसे दिवस काढायचे. आता किती वेळा नगरपालिका जाऊन बोलायचं. आता ही दक्षता घेण्याचं काम त्यांचं आहे का आमचं आहे. तर त्यांना किती वेळा बोललो आम्ही. आमचे घरकुल कधी करणार ते आम्हाला म्हणतात का पैसे भरा. आज आम्हाला लेकरांना घालायचं पडलंय. आम्ही कशी मोलमजुरी करतो कसं काय लेकरांना आणून घालतो. आता इतकाले पैसे आम्ही कुठून आणायचे कुठून भरायचे. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.